थंबनेल तुम्ही बघितलेलंच आहे. पूर्ण प्रयत्न करून आणि पूर्ण डिटेलमध्ये मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा आपला यूट्यूब चॅनल हा पहिलाच व्हिडिओ आपला मोठ्या साईजमध्ये आपण काम केलेले आहे आणि पूर्ण जेवढं माझ्याकडून होईल ना तेवढं मी तुमच्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर जाता जाता एक कमेंट करून नक्की जावा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओचा पासवर्ड हा व्हिडिओमध्येच फक्त एक स्टेपमध्ये शो होईल स्क्रीनला. तर चला मग व्हिडिओ बघा तुम्ही पूर्ण आणि मला नक्की सांगा. तर तुमचं पुन्हा स्वागत करतोय मी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या. आणि आजचा व्हिडिओ म्हणजे खूप खतरनाक लेवलचा आहे. 10x30 ची डिझाईन आपण फोटोशॉपमध्ये बनवणार आहे. मोठी साईज आहे, प्रिंटिंगची साईज आहे आणि कशी बनवायची काय कसं पूर्ण डिटेलमध्ये सांगतो. हे अगोदर पण मला खूप मेसेज आले होते आणि मोठी गोष्ट होती की लॅगिंगचा प्रॉब्लेम खूप होत होता. म्हणजे मी रेकॉर्ड न करता पण लॅग व्हायचा पीसी आणि त्यात रेकॉर्डिंग समजा चालू ठेवून व्हिडिओ बनवायला गेलं तर लय लॅग झाला असता, त्यामुळे बनवलं नाही. पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो व्हिडिओ. तर चला मग फोटोशॉप ओपन करून घेतो. आता ह्याच्यामध्ये मी जी साईज घेतलेली आहे ही 10x30 ची साईज. घेताना काय करायचं, तुम्ही हाईट 10 ठेवलेली आहे आणि जी रुंदी आहे ना म्हणजे उंची 10 आहे आणि रुंदी आहे जी 30. रिझोल्युशन मी 250 ठेवलेलं आहे आत्तापुरतं. आणि इथं RGB कलर आहे आणि इथं कलर प्रोफाईल आहे ना ॲडव्हान्स ऑप्शनमध्ये ते sRGB आहे. आणि इथं मी साईज क्रिएट करतोय अशी. हीच साईज आपण इथं अशी क्रिएट केलेली आहे. आणि अजून एक हे पण यूज करणार आहे आपण. हे मी आधीच कट केलेलं आहे. हे पण आपण एका डिझाईनमध्ये यूज केलेलं आहे. तुम्ही इंस्टाला बघितले असेल, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आपण एक डिझाईन केली ना, त्या डिझाईनमध्ये आपण हे यूज केलं होतं. तर आपण काय करणार आहे, एका साईडला शिवजयंतीचं आहे आणि एका साईडला आपण महाशिवरात्रीचं करतोय. आणि हा फोटो घेणार आहे मी आणि बाकी हे एवढं यूज करणार आहे. बाकी तुम्हाला अजून म्हणलं की इथं मी सर्व टाईप केलेलं आहे इनपुट टूलला, गुगल इनपुट टूलला. त्यामध्ये आपण 2 स्लोगन ह्यापैकी कोणतं तरी एक घेऊया आणि महाशिवरात्रीसाठी हे शिवसत्य आहे ते सर्व घेऊ. बाकी तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तिवार मानाचा मुजरा हे एक. बाकी आपण तुम्ही बघशा नाही तर अजून मी तुम्हाला दाखवतो. आणि आपण ह्याच्यासाठी बी टाईप करूया महाशिवरात्रीसाठी. महाशिवरात्री निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. जसं आपण टाईप करतो ना व्हॉट्सअपला इंग्लिश भाषेमध्ये तसं तुम्हाला करायचंय. ते ऑटोमॅटिक मराठीमध्ये होऊन जातं. इंग्लिशमध्ये टाईप केलं की इथं तुम्ही बघू शकता आपण मराठी सिलेक्ट केलेले. एवढं झालं. आता आपण इथं डिझाईन करायला घेऊया. तर आपल्याला काय करायचं, हे सर्व नाही का आधी अलाइनमेंट करायची फोटोची वगैरे. तर त्यासाठी आपण काय करूया, सगळ्यात खाली एक डार्क कलर घेऊया. तर डार्क कलर म्हणजे मी असा थोडा हाच घेणार, असा ग्रे ब्लॅक मध्ये नाही का, थोडा डार्क मध्ये. आणि आता हे सर्व फोटो आपण अलाइनमेंट करून घेऊ. सर्व कट केलेलेच आहे, PNG आहे मला दिले होते तेच यूज करतोय मी इथं. आणि हा जो फोटो इथं दिसतो तुम्हाला स्टार्टिंगला वरती, हा मी सगळ्यात खाली घेऊन जातोय आणि हा पण इथं असा लावणार आहे. तुम्ही झूम करून डिझाईन केली ना म्हणजे तुम्हाला बरी पडेल नाही का. तर प्रॉपर अलाइनमेंट पण होऊन फोटो छोटे मोठे होणार नाही. तर हा फोटो आपण इथं लावलेला आहे. त्यानंतर हा फोटो आपण इथं असं लावून घेऊ आणि हा फोटो आहे ना इथं गोड्यावरचा, हा पण आपण मागं टाकून घेतो असा आणि त्याची साईज अशी वाढवते. एवढं झालं. आणि हे पण आपण इकडे टाकतोय. हा जो मधला फोटो आहे ना महाराजांचा त्याच्या मागे आपण हे टाकूया असं. असे प्रॉपर फोटो लावून घ्यायचे. हा फोटो आपण थोडासा रोटेट पण करू शकतो. Ctrl+T नी थोडासा रोटेट करून ह्याची साईज अशी वाढून घ्यायची. पण ह्याला आपल्याला थोडं ना काही इरेज करावं लागेल. त्यासाठी मी काय करतोय, Alt दाबून मास्क करतोय. इथून एक ब्रश घ्यायचा ब्रश टूल मधून आणि हार्डनेस 0 करून मारायचा असा. आणि हा फोटो पण थोडा मी साईज वाढून खाली घेतो असा.
हे बघा आपण असं लावून घेतलेलं आहे इथं. अजून आपल्याला इकडे सर्व टाकायचे. आता आपण काय करूया, हा जो फोटो आहे ना हा पण इकडे मी ड्रॅग करून घेतो असं. डायरेक्ट कॉपी करून इकडे पेस्ट करूया असं. आणि याची कंट्रोल टी याची साईज वाढून घ्यायची अशी. ह्याला पण थोडं इकडे ॲडजस्ट करावं लागेल आपल्याला. तर ॲडजस्ट कसा करायचा, हा फोटो आहे ना ह्याला ल्युमिनिसिटीचा इफेक्ट द्यायचा आहे लास्टवाला, म्हणजे पूर्ण असा ब्लॅक ब्लॅक होईल. त्यानंतर आल्ट दाबून मास्क करायचं आणि तसा जेवढा लागेल ना आपल्याला तेवढा लावून घ्यायचा असा. त्यानंतर आपण हे जी PNG आहे आपल्याकडे ही वाली ती पण आपण इथे ॲड करू अशी ॲड करून घ्यायची इथं. फोटो जरा इकडे घेतो मी. फोटो लय मोठा होत असेल ना थोडा छोटा करून घ्यायचा, ॲडजस्ट करायचं थोडा. लय मोठा बी नको आपल्याला, कारण आपल्याला अजून डाटा टाकायचा आहे खूप. आणि हे पण मी असं लावून घेतो आता इथं. त्याला पण मास्क करून इरेज करूया थोडं थोडं इकडं. इकडचं राहू द्या, फक्त इकडूनच मी थोडंसं इरेज केलेलं असं. ह्याला पण थोडंसं आपण कॅमेरामध्ये जाऊन ना थोडा इफेक्ट देऊया. आता इफेक्ट काय द्यायचं ह्याला, आपल्याला बेसिकमध्ये जायचं आहे, हायलाईट वाढवायचं आहे, व्हाईट वाढवायचं आहे, कॉन्ट्रास्ट पण वाढवते मी, टेक्स्चर वाढवून थोडं क्लॅरिटी वाढवतो आणि व्हायब्रन्स ह्याचा कमी करते असा. म्हणजे असं कसं आपलं मॅच होईल. हे बघा असं कसं होतं, मी कसं केलं बघा, पाहिलं तुम्ही कसं होतं कसं केलेलं आहे. आता एवढं सर्व झालं, आता आपल्याला ना का स्लोगन वगैरे टाकून घ्यायचे, सर्व टाकून घ्यायचे. नंतर आपण बॅकग्राऊंड टेक्स्ट वगैरे सगळं बघू. आधी पहिले फोटो प्रॉपर लावले पाहिजे, त्यानंतर आपल्याला सगळं टाकायला ऑप्शन भेटते नंतरून, कारण साईज मोठी आपली, त्यामुळे आधी सर्व अलाइनमेंट करून घ्यायचे फोटो वगैरे असे. आता आपण काय करूया, ह्यामधलं सर्व टाकूया जे आवडेल ते. तर ह्याच्यामध्ये जे कॅप्शन आहे ना स्लोगन ते मी कॉपी करून घेतोय. लय मोठा असेल ना तर थोडंसं नॉर्मल जरी भेटलं ना तुम्हाला तरी चालन. आता समजा मी कॉपी केलं इकडं, आता आपण बघूया इकडं टाकून कसं बसतंय काय. व्हाईट कलर घेतोय करून याचा. आणि ह्याला पॉपिन्स फॉन्ट घेऊया आपण, डिस्टन्स कमी करून घेऊ एरो कीने. आता हे जे अलाइनमेंट ना लेफ्ट साईडची देऊया, पूर्ण लेफ्ट साईडची, त्याच्यामध्ये लावून घेऊया आपण हे सर्व. हे बघा असं. जेवढं ऍडजस्ट करता येईल ना तेवढं ऍडजस्ट करून टाकायचं. असं ऍडजस्ट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, वाचता आलं ना बस झालं, जास्त काय नाही. कारण आपण पूर्ण एक लाईन मध्ये बी टाकलं असतं पण ते तेवढं मोठं नाही. मग शॉर्टली आपल्याला मी तुम्हाला बोलले आपल्याला मग थोडं स्मॉल स्लोगन भेटलं तर ते टाकू शकतो असं. आता समजा हे आपण टाकलं इथं, आपण नंतर बघूया त्याला ठेवायचं किंवा चेंज करायचं. नाही तर मला चांगलंच वाटतं, सगळा प्रॉब्लेम नाही तसं त्याला. फक्त आपण काय करूया, जे नाव आहे ना छत्रपती शिवरायांचा त्याला फक्त आपण थोडंसं सेमी बोर्ड करून ना असं करूया, म्हणजे कसं ओके दिसत. बाकीचे जे फॉन्ट आहेत ना, म्हणजे जो फॉन्ट आहे वरचा तो मीडियम आहे ना, तर इथं आपण थोडा लाईट घेऊया असा लाईट, आणि खालचा पण लाईट घेतोय मी.
तर ओके झालेले. आता आपण काय करूया, इथं सर्व टाईप करून घेऊ आणि त्यानंतर बॅकग्राऊंड वगैरे बघूया. आता ह्याच्यामध्ये आपण काय काय टाईप करणार आहे हे सगळं मी आहे तसं इथं कॉपी करतोय आणि इकडे येऊन पेस्ट करते आणि ह्याचा कलर घेते व्हाईट. व्हिडिओ मोठा होणार आहे कारण पूर्ण डिटेलमध्ये बनवतोय. क्लासमध्ये पण जर तुम्ही क्लास केले ना कुठं, तर तिथं पण व्हिडिओ 2-2, 1.5 तासाच्या वरती जाते ते, कारण आपण पूर्ण डिटेलमध्ये शिकतोय, त्यामुळे व्हिडिओ मोठा होणार आहे. आता जे बघणार आहे ना, म्हणजे ज्याला शिकायचं तो बघणार आहे, मी व्हिडिओ टाकणार आहे, मग जे बघतील त्यांचा चांगला फायदा आहे. आता ह्याच्यामध्ये मी काय करतोय, इन्फिनिटीचा जो फॉन्ट आहे मी तुम्हाला दाखवतो कोणता आहे तो फॉन्ट. आता ह्याच्यामध्ये आपण कोणकोणते फॉन्ट यूज करू शकतो ते सांगतो मी तुम्हाला. ह्याच्यामध्ये आपण नाही का बोर्डवाला जो आहे ना 39 वाला फॉन्ट आहे, हा पण यूज केला ना तुम्ही, लय भारी, मी तुम्हाला दाखवतो. हा वाला एक फॉन्ट आहे 39 नंबरचा, हा पण यूज करू शकतो आपण. सगळे वेगवेगळे फॉन्ट घेऊन आपण ऍड केलेले. आता ह्याला पिन मारू आणि साईज वाढवू आपण. अशी थोडं त्याला असं तिरकं केलं तरी चालेल, पण आपण आता लगेच नाही करणार आहे, पुढे जाऊन बघू. आता आपण काय करणार आहे, आता महाशिवरात्रीला पण आपल्याला हे करायचंय, त्यासाठी पण मी तुम्हाला सांगतो कोणता फॉन्ट घ्यायचा आहे. आता फॉन्ट इथं आपण थोडं चेंज करूया. इन्फिनिटीचा 23 नंबरचा बघू आपण कसं दिसतंय. इन्फिनिटीचा मी 23 नंबरचा फॉन्ट घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण ग्लेप्समध्ये जाऊन बघू अजून थोडं काय ॲडव्हान्स भेटते का फॉन्टमध्ये चेंजेस करायला. तर ह्याच्यामध्ये मी समजा हला अजून थोडंसं स्टायलिश करायचं आहे, त्यासाठी यूज करून बघू कसं दिसतंय. परत इथं र पण आहे, रला पण बघूया. मग हे पण असं भारी वाटतंय. हला आपण अजून बघू थोडंसं वेगळं काय भेटते का, नाही तर मग नॉर्मल जे आहे तसंच ठेव. असं नाही की प्रत्येक टेक्स्ट तुम्ही वेगळं करू शकता. का हे पण चांगलं वाटते, हे ठेवूया. समजा ह्याची साईज थोडीशी वाढून घेऊ. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, कधी कधी ना, म्हणजे जास्त नाही पण कधीतरी सांगतोय, समजा एखादं फॉन्ट टेक्स्ट वर्ड छोटा असन आणि तुम्हाला ते बरोबर वाटत नाही कुठला बी फॉन्ट घेतल्यानंतर, तुम्हाला सांगतो काय करायचंय, फॉन्टला असं वाढायचा. म्हणजे कसा, आता मी वाढत नाही, फक्त तुम्हाला सांगते. समजा कंट्रोल टी केलं आणि मी शिफ्ट दाबून आला, असं समजा वाढला ना, तर हे बघा कसा बोर्ड झालेला आहे फॉन्ट. आधी कसा होता बघा, मी तुम्हाला दाखवते बघा, असा होता. आता हा एक फॉन्ट आहे, समजा हा एक खाली एक आहे, आणि ह्याला मी असं समजा ओढतोय खाली, ह्याला थोडा समजा तिरका पण करतोय. आता वरचा फॉन्ट आणि खालच्या फॉन्टमध्ये बघा किती फरक आहे. हे बघा, हा नॉर्मल आहे, ह्याला फक्त मी वाढलाय, पण दिसायला बघा ना कसा दिसतोय तो. मग तसं तुम्ही करू शकता. आता मी थोडा ओढतो, म्हणजे नाही का, आपल्याला काय प्रिंट आल्याचे मतलब, चांगला दिसल्याचे मतलब आहे. तिथं महाशिवरात्री, ह्याला काय चेंजेस करू शकतो आपण, फक्त थोडासा वाढलाय खाली, नाही का, असं. आता हे आपण इथं लावून घेऊ असं. आता आपल्याला अजून एक स्लोगन टाकायचे, मी तुम्हाला बोललोय शिवरात्रीचं. ह्या साईडला हाच फॉन्ट मी इकडे घेऊन येतोय असं. मग इथं आपल्याला टाकायचे, पण इथं आपण काय टाकू शकतो अजून, तर आपण बघूया फोटोच्या वरती लावून. तर इथं नाही का, तुम्ही असं रेड क्लॉथ टाकलं ना, त्यानंतर तुम्हाला बघा असं भेटतं.
अशामध्ये थोडंसं वेगळं. हे विंग PNGला मी टाकलेलं आहे. त्याच्यामधलं जे चांगलं वाटन, समजा आता मला हे आवडलं, समजा इथं मी डाउनलोड करतोय आणि हे आपण इथं असं टाकतोय. हे बघा असं असं टाकतोय आणि हे त्याच्यावर ठेवणार आहे आपण. असं फक्त ह्याला ना थोडंसं मी गॉसियन ब्लर करते असं, आणि त्याची थोडी साईज वाढून असं लावून घेऊया. आता हे रेड आहे ना, आपल्याला रेड नको आहे, त्यामुळे आपण याचा ह्यू सॅच्युरेशन बघूया, थोडं ॲडजस्ट करूया कसं चांगलं वाटतंय. हे बघ असं, हे असं बी ओके वाटतंय. थोडं चेंजेस करून बघू अजून कसं चांगलं वाटतंय. हे बघा, हे असं बी चांगलं वाटतंय. असं, किंवा अजून दुसरं ऑप्शन काय माहिती का तुम्हाला, इथं तुम्हाला ना ब्रश मारावं लागेल. मग इथलाच कलर घेऊन तुम्हाला इथं असा ब्रश मारावं लागेल असं. आता आपण पुढं बघूया. आता हे असंच राहू दे इथं कोपऱ्यात. आता हे सर्व आपण टाईप करून खाली लावून घेऊ सर्व. आता आपण काय करूया, हे जे आपण हे केले इथं यांच्या जयंतीनिमित्त, हे सर्व कॉपी करतोय, कन्वर्ट करूया श्रीलिपीमध्ये. आणि कॉपी केलेलं आहे इकडं पेस्ट. ह्याचा फॉन्ट चेंज करायचा आपल्याला. आता जो चांगला वाटन तो ठेवूया. अगं हावाला फॉन्ट चांगला वाटतो मला. आता ह्या दोघांमध्ये डिस्टन्स आहे खूप. कॅरेक्टरमध्ये यायचं इथं, कॅरेक्टर असं काय ते, त्याचा डिस्टन्स कमी करायचं इथून असं, इथं लावून घ्यायचं असं. आता हे लावताना काय करायचं माहिती का, आपल्याला ना तिथं मानाचं झाले, मानाचं पाहिजे, मी घेतो करून. छोट्या छोट्या गोष्टी असतात चेक करायचं. माझ्याकडनं बी कधी कधी राहून जाते, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. कारण व्हिडिओ बनवताना नाही का, व्हिडिओ लय मोठा होत असतो, कारण यूट्यूबला टाकायचं आहे, आणि मग काय काय गोष्टी राहून जातात डायरेक्ट. हे बघा असं. पण आपण टाईप केलं, पण आपल्याला हे नाही ठेवायचं. आपल्याला काय करायचंय, एका लाईन मध्ये करून घेऊ आपण हे सगळं. आणि DGचा कोणता तरी फॉन्ट घेऊया. हे कॉपी करूया, कारण आपल्याला बघायला बरोबर टाईप करतोय का आपण. ह्याच्यामध्ये DG कॅलिग्राफी टाकतोय मी. मानाचा मुजरा, हा फॉन्ट घेतलेला, याची साईज वाढून इथं असं लावून टाकतोय. आता वरतीचं पण मी इकडून घेतोय, निमित्त मंगलमय शुभेच्छा, हे पण कॉपी करूया सर्व. श्रीदेवमध्ये कन्वर्ट करूया, कॉपी. हाच फॉन्ट घेते वरती. ह्याच्यामध्ये पण काय करणार आहे आपण, हाच DGचा फॉन्ट घेऊन मंगलमय शुभेच्छाला आपण टाकणार आहे. मंगलमय शुभेच्छा. आणि इथून इथं जो हा फॉन्ट घेतलाय आपण टेक्स्ट, ते कट करतोय मी. फॉन्टला वर घेऊन जातो, म्हणजे कसं आपण इथं ऑटो सिलेक्ट ठेवले ना, जिथं क्लिक करून ते सिलेक्ट होईल ते, त्यामुळं ते प्रॉब्लेम देतो.
थोडं ॲडजस्ट करायला लागतं, कुठं ना कुठं काहीतरी होतंच. थोडं ॲडजस्ट केलं ना मग होऊन जाते प्रॉपर. आपण अजून फॉन्ट बघूया कोणते चांगले. हवाला बी चांगला होता. हवाला ह्याचा कलर थोड्या वेळसाठी असं ठेवते. इकडं पण आपण तोच फॉन्ट घेऊया. हे बघा सेम फॉन्ट आहे, त्याचा पण कलर तोच ठेवतो मी. या दोघांना पिन मारतो म्हणजे कसं आपल्याला मोकारता येईल लगेच इकडे तिकडे. आता आपण ह्याच्यामधल्या एका फॉन्टला ना वर घेऊन आलो आणि त्याला डॉट डॉटचा इफेक्ट देतो. असा इथून एक लाईन टाकूया, थोडीशी नॉर्मल दिसली पाहिजे फक्त, कारण आपण एकत्र डिझाईन करतोय ना त्यामुळं. त्याचा कलर असाच घेतो मी. मास्क करून स्टार्टिंग कॉपराला इरेज करून टाकतो. हे असं पुढे आपण अजून ॲडजस्ट करू थोडंफार काय होईल ते. आता आपल्याला बॅकग्राऊंडकडे यायचं. आता बॅकग्राऊंड बनवायचं आपल्याला, एवढं सर्व झालंय. आता मेन बॅकग्राऊंडचा विषय. आता बॅकग्राऊंड कसं बनवायचं. आता सर्वात पहिलं काय करायचं, पिंटरेस्टला जायचं आणि इथं डार्क बॅकग्राऊंड टाकतोय मी, डार्क बॅकग्राऊंड. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला जे असं थोडं वेगळं, हे बघा अशा टाईपमध्ये जे बॅकग्राऊंड असतात ना, समजा आता ह्याच्यामधलं ना मी एक कोणतं तरी बॅकग्राऊंड उचलतो. समजा हे वाला बॅकग्राऊंड मला आवडले, हे हे वाला बी चांगले. समजा हे मी कॉपी केलं असं आणि सगळ्यात खाली आलो आणि पेस्ट केलं आणि त्याला रोटेट केले आणि असं लावलं इथं समजा. आता बघा हे बॅकग्राऊंड कसं आहे तुम्ही बघू शकता. हे असं यूज केलं ना तरी काय नाही विषय, पण आपल्याला ना अजून इकडं टाकायचंय नाही का, किल्ल्यांचा फोटो वगैरे आपण जे आपल्याला दिसन ना आता भेटन ते आपण टाकणार आहे तिथं. पण हे बॅकग्राऊंडला मी काय करतोय, फिल्टरमध्ये ना मोशन ब्लर देतोय. आता मोशन ब्लरने काय होणार आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा मोशन ब्लरने काय झालं, एक वेगळा लुक क्रिएट झालाय. ह्या फोटोला पण इथं बॅकग्राऊंड मॅच होते. आता आपण फक्त ॲडजस्ट केलं तर इथंच करणार. इकडे जास्त मी शाडणारच नाही. फोटोला बघा इथं आपला फोटो ना फार इकडं आलेला आहे, तर हा फोटो आपला थोडा इकडं जाऊया. आणि इथं आपण मागाशी एक ब्रश मारलेला आहे तुम्हाला माहिती आहे, तर तिथं जाऊन ना मी असा थोडा डार्क कलर घेऊन असा मारतो इकडून असा. हे बघा असं थोडं ॲडजस्ट करावंच लागतं मित्रांनो, नाहीतर. आता एक कसं मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो इथं करून, पण निवांत असलं ना माणूस निवांत करतो, कारण साईज मोठी अर्जंटमध्ये काही तुम्ही देणार नाही क्वालिटी. हा तुमच्या काही PhD असेल तर मी देशान नाव वगैरे टाकून, पण डायरेक्ट म्हणलं की नाही प्रॉब्लेम देतोच. आता चला आपले एवढं तर झालेलं आहे. आता आपण हे जे नाव वगैरे ना मोठं केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर एवढं सर्व लावलं. आता आपण बॅकग्राऊंड बघायचं काय काय टाकायचं. आता इथं यायचंय परत पिंटरेस्ट लाईन, इथं टाकायचंय सिनेमॅटिक 4 टाकलेलं आहे मी इथं. हे बघा हे असं म्हणजे तुम्हाला इथं सर्व असे किल्ल्यांचे फोटो येतील. ह्याच्यामधले तुम्ही आपल्या डिझाईनमध्ये यूज करू शकता. आता समजा मी ह्याच्यामधला ना हा वाला फोटो पण चांगला HD मध्ये आणि क्वालिटी पण चांगली आहे. मग आपण एकदा यूज करून बघूया तो फोटो कसा दिसतोय. किंवा राजगडचा पण आहे.
तर चला हाच फोटो आपण बघूया कसं दिसतंय, टाकून बघू. खालच्या लेअरला येऊन मी पेस्ट करतोय तसा. तर ह्याला आपण नॉर्मलच ठेवूया, फक्त याची थोडीशी ऑपेसिटी कमी करूया अशी, आणि मग मारूया थोडं मास्क करून. हे बघा दिसतंय ना तुम्हाला इथं. आणि आपण जे हे टाकले ना इथं, ह्याचं पण डुप्लिकेट घेऊन फोटोच्या खाली टाकायचे मला, जो बॅक साईडला फोटो आहे त्याच्या. त्याला थोडं असं ओव्हरले वगैरे ठेवूया. हा फोटो आहे ना आपला महाराजांचा, तर तो आपण खालनं इरेज केला, पण थोडं थोडं ना फेसपर्यंत पण ते इरेज झालेले. त्यामुळं हे बघा, हे बॅकग्राऊंड असं क्रिएट झालेले. इथं अजून बॅकग्राऊंड भेटतील, मी तुम्हाला दाखवतो ते बॅकग्राऊंड कसं आहे एकदा. तर मी थोडं ChatGPTला विचारल्यानंतर मला नाही का ते नाव कळलं. हे बॅकग्राऊंड आहे, म्हणजे हे टाकलं की तुम्हाला तशा टाईपचे बॅकग्राऊंड भेटते. ते बघा अशा टाईपचे. तर ह्यामधले बॅकग्राऊंड आपण आपल्या डिझाईनमध्ये यूज करूया. ते बॅक साईडला नाही का असं चांगलं वाटतं नाही का, आणि चांगला इफेक्ट पडतो. समजा आता ह्याच्यामधलं मला हे वाला बॅकग्राऊंड एक आवडलं. हे बघा इथं बघू शकता तुम्ही, हे वाला बॅकग्राऊंड आहे किंवा हे वाले. समजा इथं आपण असं टाकलं, बघू आपण दिसते का. हे बघा, हे अशा टाईपचे बॅकग्राऊंड भेटते ना आपल्याला, ते आपण आपल्या डिझाईनमध्ये असे यूज करू शकतो. समजा हे बॅकग्राऊंड आहे किंवा इथं पण आहे. समजा हे वाला बॅकग्राऊंड मी असं कॉपी केलं, आणि मगाशी जे आपण बॅकग्राऊंड टाकलं ना, मी ते हाईड करतोय आता. किंवा मग त्याला तुम्हाला मी फक्त दाखवलं कसं टाकलं, त्याला डिलीट करतोय आणि हे वाला बॅकग्राऊंड टाकून बघू आपण त्याच्या मागं. हे बघा असं, आणि त्याला थोडंसं मी असं करतोय. हे बघा, हे असं बॅकग्राऊंड आपण त्याच्या मागं टाकलेलं आहे. आणि ह्याला ना आपण थोडंसं ब्लर करणार आहे, नॉर्मल थोडंसं, जास्त नाही. हे बघा असं एवढं. आणि इकडच्या साईडला ना न्यू लेअर घ्यायची, आणि ह्याच्यामधलाच एक कलर घ्यायचा असा डार्क, आणि तो असा मारायचा, आणि त्याचं थोडीशी ना असं बेंड चेंज करून बघायचं थोडंसं. हे बघा असं. याला बी थोडंसं चेंज करते आपण, मागाशी टाकलं होतं त्याची ऑपेसिटी कमी करू, कारण इकडच्या साईडला आपण ना स्लोगन टाकलेला आहे, हा तो दिसला पाहिजे ना आपला प्रॉपर. जसं आपण इकडून एक डार्क लाईट टाकलेली ना, तशी तिकडून बी टाकावं लागणार आहे आपल्याला, त्यामुळे ते आपल्याला नीट दिसन. हे बघा असं. आणि असं नाही की फक्त लाईट टाकली, तिथून आपण एक अजून एक ऑरेंज टाईपची सनलाईट बी टाकू शकतो. किंवा मग ह्याच्यामधली जी दिसते तुम्हाला इथं मशाल का हाय, मशाल आहे ना, त्याच्यामधली कलर पिक करून स्क्रीन करून ना आपण असं देऊ शकतो इथून वरून. किंवा तुम्ही सगळ्यात वरती जरी आले ना, सगळ्यात टॉपला, आणि तिथे एक न्यू लेअर क्रिएट केली, आणि तिथून जरी तुम्ही अशी लाईट मारली ना वरतून, तरी बघा तुमची डिझाईन कशी दिसते. तरी अजून मी फोटोला ना बॅकग्राऊंड सोबत मॅच केलं नाही, त्याला ना कॅमेरावर फिल्टर पण नाही दिलेलं आहे. त्यामुळे अजून आपलं खूप काम बाकी आहे. आपण फक्त आता टेक्स्टला इफेक्ट वगैरे देऊया, आणि इकडं पण थोडं फरक करणार आहे आपण. एवढी डिझाईन नाही आपली, बघायला आमनं कशी दिसते. तरी मी अजून अलाइनमेंट केलीच नाही. अजून आपल्याला टेक्स्टला इफेक्ट द्यायचं आहे. थोडं इकडं बॅकग्राऊंड पण आहे, ते आपण बघूया आता इथं पुढं. हे सर्व आपण ह्याला सिल्वर इफेक्ट देऊया. तर मी ब्लेडिंग ऑप्शनमध्ये येतोय, आणि ग्रेडियंट ओव्हरलेमध्ये ना अशा टाईपचे सिल्वर इफेक्ट असतात ना, ते द्यायचेत आपल्याला तिथं. किंवा इथं टॉपला पण आहेत ग्रेडियंटमध्ये. हे बघा इथं असं. आणि ड्रॉप शॅडो देताना बघा सरळ खाली आहे ना, मी अँगल चेंज करतोय. मला ह्या साईडला पाहिजे, ह्या साईडला पाहिजे मला, थोडा खाली घेतोय. हे बघा, जास्त नाही, थोडीशी ऑपेसिटी ठेवणार आहे अशी, आणि ओके. आणि ही फाईल मी PSD सेव्ह करून घेतो. समजा बॅक झालं ना चुकून प्रॉब्लेम होईल.
आणि हाच इफेक्ट मी कॉपी करून ह्यांना मारणार आहे खाली, महाराजांच्या जो फॉन्ट यूज केले ना आपण सर्व त्याला. आणि मी सिंगल मारलेले, मी ग्रुप करून नाही मारणार आहे, कारण ग्रुप करून जेव्हा आपण समजा आता तुम्हाला सांगतो ह्या फॉन्टला पण मी वेगळा इफेक्ट दिलेला. समजा त्याच्या ग्रेडियंट मध्ये आलो मी आणि समजा ग्रेडियंट मध्ये मला कुठला तरी एक ग्रेडियंट आवडला, समजा का हावाला समजा मला ग्रेडियंट आवडला, तो मी कॉपी करून इकडे मारला असा, तर बघितला कसा प्रॉपर बसलेला आहे. पण आता हाच ग्रेडियंट समजा तिघांना ना मी क्लिअर रिअल स्टाईल करतोय, ह्या तिघांना ना मी क्लिअर लेअर स्टाईल करतोय आणि ह्यांना ग्रुपमध्ये टाकू आपण. तर ग्रुपमध्ये गेलेला नाही फोटो, ग्रुपमध्ये गेला. आणि आता जर मी ग्रेडियंट दिला ना, ते बघा पूर्ण एकच कलर दिसतोय. आणि आधीचा कसा होता बघा तुम्ही, वेगवेगळा प्रॉपर बसतो नाही का, त्यामुळं. तर बघितलं तुम्ही. आणि हा जर सिल्वर कलर प्रॉपर दिसत नसेल ना, तर पिंटरेस्टला यायचं, सिल्वर टेक्स्चर टाकायचं. हा कॉपी केला समजा, हा वाला आवडलाय, तुम्ही अजून हे केलं ना तुम्हाला अजून भारी भेटतील. आणि तो इकडं वर टाकतोय. त्या अगोदर मी याला जे ग्रेडियंट ओव्हरले दिले ना, तो कट करतोय आणि त्याच्यावर पेस्ट करून राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क करतोय आणि जी साईज अशी वाढून घेऊया. तर बघितलं तुम्ही कसं दिसतोय हा. तर हा प्रॉपर दिसत नाही, थोडं काळपट पण झालेलं आहे इकडं. पूर्ण आपल्याला सिल्वर पाहिजे प्रॉपर मध्ये. आणि प्रॉपर मध्ये कसा भेटेल तुम्हाला, हा एक आहे पूर्ण व्हाईट आहे, पण हा वाला बेस्ट आहे. ह्याला कॉपी करू आपण. तर तो शो होत नाही, आपण दुसरा बघू, हा वाला बघूया. कॉपी केला, त्याच्यावर मी पेस्ट केला आणि अल्ट दाबून मास्क करतोय मी. राईट क्लिक करून पण तुम्ही करू शकता क्लिपिंग मास्क. तर हे बघा, हा वाला बी चांगला दिसतो. हे बघा प्रॉपर मध्ये तुम्ही झूम करून पाहिला ना तरच तुम्हाला दिसणार आहे चांगला. आणि आपण ह्याला पण शॅडो इफेक्ट देऊन टाकू इथं खाली असं. आणि त्याला पण एक ग्रेडियंट बघूया कुठला चांगला दिसतोय. हवाला बी चांगला दिसतोय. किंवा तुम्हाला स्वतःचा ग्रेडियंट क्रिएट करायचे तर बेसिक मध्ये येऊन पण तुम्ही करू शकता. बघा हवाला असा समजा इथं ना तुम्हाला थोडं जास्त येल्लो पाहिजे, तिथं जास्त येल्लो करा. इथून पण तुम्ही थोडं ॲडजस्ट करू शकता, तुम्हाला किती पाहिजे काय. असं. आणि त्यानंतर हेच कॉपी करायचं आणि इकडं खाली येऊन पेस्ट करायचं. बघा आता डिझाईन कशी वाटते. आणि ही लाईन आपण ॲड केली ना, तर त्याची पण थोडीशी अशी हाईट वाढून ओव्हरले देऊन टाकू. प्रॉपर अलाइनमेंट सगळं झालंय आपलं. फक्त एवढं इथं बॅकग्राऊंड आपल्याला चांगलं क्रिएट करायचं आहे, कारण आपण फोटो पण इथं क्रिएट केलेला नाही, तो बॅकग्राऊंड सोबत मर्ज केलेला आहे. प्रॉपर कट केलेला असता तर आपण बॅकग्राऊंड टाकला असतं कोणतं तरी. आता आपण इथं पूर्ण असं ग्रेडियंट पण पूर्ण हा घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये समजा अजून थोडासा आपल्याला गोल्डन मध्ये जर भेटला ना, अगं हवाला पण भारी आहे. हवाला जोपर्यंत असं वाटत नाही ना मला डिझाईन नाही ओके झाली, तोपर्यंत करत राहायचं. थोडं मी फॉन्टला असं तिरका केलेला आहे इथं. जास्त नाही करणार आहे, थोडंच करणार आहे असं. इथं महाशिवरात्री आहे ना, ह्याला पण थोडासा तिरका करतो.
ह्याला पण ग्रेडियंट देतोय मी. टेक्स्चर जे दिलं होतं ना आपण ते पाहिजे तसं नाही, त्यामुळं ग्रेडियंट आहे, म्हणजे सगळेच ग्रेडियंट यूज केले, एक्स्ट्रा काही यूज केलं नाही बाहेरचं. आता बॅकग्राऊंडलाच विषय होतोय. बॅकग्राऊंड बघू आपण कसं भेटते आपल्याला. हे सगळं डिलीट करतो इथून मी. आता बॅकग्राऊंड बघू पिंटरेस्टला. अजून इथं मी परत हे टाकलेलं आहे, फोर्ट टाकलेले म्हणजे किल्ल्यांचे फोटो आलेले तिथं. आणि ह्याच्यामध्ये आपण कोणतं तरी एक बॅकग्राऊंड चिपकून टाकू खाली. आपलं टेक्स्ट विजिबल झालं ना, खूप आहे आपल्यासाठी तेवढंच. हे बघा अशा टाईपचे. बघा हे वाला बॅकग्राऊंड कॉपी करतो आणि बघू टाकून कसं दिसते खाली. इथून थोडं थोडं हे करून टाकतोस. ब्लेंड चेंज करू. बघा सॉफ्ट लाईट ठेवते. आता सगळं झालेलं आहे आपला, म्हणजे जेवढं पाहिजे होतं ना आपल्याला तेवढं सगळं झालेलं आहे आपलं. थोडंसं ब्लर बस. ओके, आता काही प्रॉब्लेम नाही. तरी तुम्हाला इथं थोडंसं हे वाटन, पण तुम्हाला मी सांगतो आता काय करायचंय. हा फोटो आहे ना आपला, त्याला थोडं मी इकडे घेऊन येतो असं. तर आपण इथं ग्रुप केलं होतं ना सगळं, तर ह्याला परत असं थोडं थोडं इरेज करतोय. ओके, आता सगळ्यात तुम्हाला काय करायचंय, जेवढे तुम्ही फोटो यूज केलेत ना त्याच्यावरती एक न्यू लेअर क्रिएट करायची आणि आपल्याला लाईट ऍड करायची स्क्रीन. आणि फोटो पण बॅकग्राऊंड सोबत अजून मॅच करायचे, ते पण सांगतो. हे बघा इथं आपण असं ऍड केलेले सर्व. आता आपण फोटो बॅकग्राऊंड सोबत मॅच करूया. सर्वात पहिले मी कॅमेरा फिल्टर मध्ये येतोय आणि ह्याच्यामध्ये ना मी कॉन्ट्रास्ट ऍड करतोय, हायलाइट थोडीशी, व्हाईट, टेक्स्चर आणि क्लॅरिटी. ओके, आणि तसेच सगळे फोटो ना जेवढे यूज केलेत आपण त्या सगळ्यांना मी तसंच करून घेतोय. कॉन्ट्रास्ट, हायलाइट, टेक्स्चर, व्हाईट, असं ह्या फोटोला मी तसंच करून घेतोय. व्हाईट आणि याचा व्हायब्रन्स थोडासा कमी करते असं. हे बघा हा फोटो असा दिसेल. आता ह्या फोटोच्या पण वरती यायचंय. मी तुम्हाला मागाशी बोलले आपण जिथं टेक्स्ट वगैरे टाकलेत ना त्याच्यावर अजून एक न्यू लेअर घेतोय मी आणि एक डार्क कलर घेऊन ना असा मारतोय. फोटोच्या वरती पाहिजे, सर्व फोटोंच्या वरती. फक्त टेक्स्टच्या वरती नाही आलं पाहिजे. हे बघा असं. हे बघा इथं मी मारलेलं आहे सर्व असा कलर. आणि आता एकदा मी लास्ट वरती येतोय. इथं न्यू लेअर घेतलेलीच आहे मी, अजून एक न्यू लेअर घेतोय. स्क्रीन करून असं मारतोय आणि आपलं जे हे माग गेलेले ते ब्लर पण झालेले, त्याला पण वर घेऊन येते.
त्याला मी परत कॉपी करतोय. परत इथे ऍड करतोय मी असं. हे बघा आता एवढं सगळं झालंय. इकडून पण एक लाईट ऍड करून बघू कशी दिसते. सॉफ्ट लाईटच आहे पूर्ण. आणि आता लास्ट एक न्यू ब्रश घ्यायचा आहे फॉगचा कोणता पण, तो इथं असा मारायचा आहे, पण टेक्स्टच्या खाली आपण जे बॅकग्राऊंड ऍड केलं ना त्याच्या वरती, आणि तो वरली ठेवतोय मी असं. हे बघा असं. तरी आपली डिझाईन अशी केलेली आहे मी, जशी झाली तशी. बाकी तुम्ही घ्या समजून, कारण डिझाईन मोठी होती आणि माझी कन्सेप्टच क्लिअर नव्हती, म्हणजे मला काय करायचे, त्यामुळे मी डायरेक्ट बनवलेली आहे. फक्त एकदा ह्याला नाका कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबून मर्ज करू सर्वांना, आणि त्याला एकदा कलर लुकअप ॲड करून बघू कसं दिसतोय. हे बघा डिझाईन कशी दिसते आपली ओके मध्ये. हे बघा, पाहिले का तुम्ही? झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा तुमच्या समोर बनवली मी, आणि थोडी गडबड झाली असेल मला मान्य आहे, पण कसं राहतं माहिती का, मोठी डिझाईन आहे, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आपल्याला काय करायचंय. आपण समजा कुठं पाहिली किंवा काय केलं डायरेक्ट बनवू शकतो. आता हे फोटो वगैरे लावायचं म्हणजे मी डिझाईन बनवत होतो, पण मला माहीत नव्हतं मला नेमकं म्हणजे काय करायचे, त्यामुळं थोडंसं हे झालं, पण काय विषय नाही. आणि ह्याला समजा मी थोडंसं कॅमेरामध्ये गेलो, कॉन्ट्रास्ट ॲड करू, टेक्स्चर व्हाईट, ओके. आता बघा डिझाईन कशी दिसते प्रॉपर. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि कुठं काही चुकलं असेल ना तर समजून घे तेवढं. आपण थोडं ॲडजस्ट करू आता तरी पण. हे बघा इथं हा फॉन्ट पण मी थोडासा असा वर घेतो, इथं लावून टाकलेलं आहे. आता आपण सर्व कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबून ना परत इथं कॅमेरावर देऊया. ही आपली अशी डिझाईन झालेली पीएचडी फाईल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये काही चेंजेस करता येतील, तुम्हाला अजून आयडिया पण येतील, तुम्ही करा. बाकी मी केलेले, फक्त थोडं इथं बॅकग्राऊंडमध्ये थोडं हे झालं पाहिजे तसं बॅकग्राऊंड नाही झालं, पण आता ओके दिसते. पण अगोदर नाही का टाइम खूप गेला त्याच्यात. बाकी हा फोटो जो मी इथं टाकला हा आपल्याकडे प्रॉपर कटिंगवाला असताना मग आपल्याला काय हे नसतं वाटलं, आपण मॅच केला असता कसं पण. बाकी डिझाईन कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.